जय शिवराय मित्रांनो. आज 14 एप्रिल 2025 म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि त्यानिमित्त सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे यांचं जे जीवनचरित्र आहे हे थोडक्यामध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे जे महार समाजाचे महार जातीचे जे लोक आहेत त्यांनी स्वराज्यामध्ये आपले काही योगदान दिले आहे का, दिले आहे तर ते कशा प्रकारे होते, त्यांचे उदाहरण काय सांगता आपल्याला. तर या खूप साऱ्या गोष्टी आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ जर किती आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. मित्रांनो, 14 एप्रिल 1891 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्य प्रदेशमध्ये जन्म होतो. मग मित्रांनो, पुढे चालून मुंबईमधनं त्यांनी 10वी पास केली आणि 10वी पास केल्यानंतर भारताचे दलित समाजाचे ते पहिले विद्यार्थी बनले की ज्यांनी 10वी ही पास केली. म्हणून कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे त्यामधनं त्यांनी शिक्षण घेतलं. नंतर ते लंडनला सुद्धा गेले. बॅरिस्टर पदासाठी त्यांनी तिथे शिक्षण घेतलं. आणि एवढंच नाही मित्रांनो, त्याने बऱ्याच काही विषयांवरती सुद्धा तिथे शिक्षण केलं. एवढंच नाही, त्यानंतर मग त्यांना पुस्तक वगैरे वाचण्याची सवय लागली. पुस्तक वाचले, त्यानंतर त्यांचं मन परिवर्तन सुद्धा झालं आणि त्यानंतर मग त्यांच्या मनामध्ये जे समाज कार्यासाठी नाही का जी प्रेरणा आहे ती उत्पन्न होऊ लागली आणि त्यासाठी मग त्यांनी पुढे चालून काम सुद्धा केले. जसं की आपण बघतो की त्यांनी लोकांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी जी लोकपत्रिका आहेत त्या सुद्धा बनवल्या होत्या. जसं की जनता, समता, मूकनायक असल्या काही पत्रिका सुद्धा त्यांनी चालू केलेल्या होत्या. आणि एवढंच नाही मित्रांनो, जे दलित समाजातील लोक असतील त्यांच्यासाठी महाडमध्ये त्यांनी तलाव सुद्धा ओपन केलेला होता. असले बरेचसे काही कार्य त्यांनी या दलित समाजासाठी केलेले होते. आणि मग मित्रांनो, एक छोटासा प्रश्न पडतो की या महार जातींच्या व्यक्तींचा जे स्वराज्य स्थापनेसाठी जे स्वराज्यामध्ये काही काम त्यांनी केले का, त्यांचे काय काय कार्य होते. तर मित्रांनो, याचं थोडक्यात उत्तर आहे की हो, महार समाजाचे बरेचसे असे व्यक्ती होते, बरेचसे असे वीर होते की त्यांनी स्वराज्यामध्ये की त्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपले प्राण सुद्धा पणाला लावले. हे त्यांचे आपण आता काही उदाहरण आपण थोडक्यामध्ये बघणारच आहोत. मित्रांनो, सातारा, वाई आणि तिथेच आपल्याला नागेवाडी नावाचं गाव दिसतं आणि तिथेच मित्रांनो नागनाथ महार पाटील हे राहत होते आणि त्यांच्याकडे त्यांची वंश परंपरागत असणारी जी पाटीलकी होती त्या गावाची पाटीलकी त्यांच्याकडे होते. गुरुवांनी जे नागनाथ पाटील होते त्यांची हत्या केली आणि त्यांच्याकडची जी पाटीलकी होती ती बळकावली आणि मित्रांनो मग त्यावरनं पुढे वादविवाद चालू झाले. त्यानंतर जे नागनाथ महार होते त्यांचा मुलगा महाजूर महार याने आवाज उठवला आणि जे कागदपत्र वगैरे दाखवले तर त्यानंतर मग तिथले जे सत्ता होते त्यांना परत ही जी पाटीलकी आहे ही महाजूर महारांकडे द्यावं लागली. मित्रांनो, परंतु पुढे चालून हे जे गुरु होते यांनी हार मानली नाही आणि हे अधूनमधून मग आवाज उठवत होते. तर मित्रांनो, काळ येतो तो म्हणजे राजाराम महाराजांच्या काळातला. जेव्हा राजाराम महाराज हे स्वराज्याचा कारभार बघत होते तर तेव्हा मग हे जे गुरव आहे हे राजाराम महाराजांकडे गेले आणि त्यांची तिथे जाऊन मग त्यांनी आवाज उठवला. तर त्यानंतर मित्रांनो मग हे महाजोर पाटील पण होते ते सुद्धा नाही का राजाराम महाराजांकडे गेले. तर त्यावेळेस त्यांचं जे डिस्कशन वगैरे झाले तर त्यावेळेस कुठे ना कुठेतरी जे कागदपत्रांचा अभाव असल्यामुळे जे दिव्य प्रकार होता तो करण्यात आला. त्यावेळेस जर कधी एखाद्या व्यक्तीला न्याय द्यायचा असला आणि जे पुरावे आहे ते कुठेतरी कमी पडत असले तर त्यावेळेस तो दिव्य प्रकार आहे ते केला जात होता. जर दिव्यांचे प्रकार बघितले तर खूप सारे होते, जसे की ज्योतिदिव्य, जलदिव्य आणि धार दिव्य असले बरेचसे प्रकार होते. थोडक्यात तुम्हाला जलदिव्य म्हणजे काय ते सांग. एखादा व्यक्ती त्याला पाण्यामध्ये ठेवलं जाणार आणि बऱ्याचशा काळानंतर सुद्धा जर त्याला काही झालं नाही तर असं समजलं जाणार की त्याचं खरं आहे आणि त्याच्यावरती देवाची ही दृष्टी होती आणि त्यामुळं हा व्यक्ती खरा आहे आणि मग त्याच्याकडनं निकाल लागला जायचा. असा हा दिव्यांचा प्रकार होता. तर त्यावेळेस मग असं ठरवलं की धार दिव्य हा करायचा म्हणून. अशी कंडिशन होती की वैराटगड मित्रांनो त्यावेळेस जर कधी बघितलं छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतर जवळपास स्वराज्यातले बरेचसे किल्ले हे औरंगजेबाच्या ताब्यात होते. तर त्यावेळेस वैराटगड जर कधी आपण बघितलं तर साताऱ्यापासून जवळच आपल्याला बघायला मिळतो. इकडल्या साईडला आपल्याला वाई बघायला मिळते. वाईला तर मोगलांचं ठाणं होतं. साताऱ्याला खुद औरंगजेब येऊन ठेपलेला होता आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा जो वैराटगड आहे तो स्वराज्यात घेण्यासाठी आणि या खटल्याचा निकाल लागण्यासाठी सुद्धा हे धारदिव्य करायचं ठरवलं. गुरुवांनी तर या गोष्टीला साफ इन्कार दिला, कारण त्यांना माहिती होतं की आपण खोटे सुद्धा आहोत आणि आपल्यामध्ये ही वीरताची क्षमता सुद्धा कुठे कुठेतरी कमी आहे. परंतु जे महाजूर पाटील होते त्यांनी मात्र धारदिव्य करायचं ठरवलं आणि मित्रांनो त्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि वैराटगड किल्ला हा स्वराज्यात आणला. मित्रांनो, अशा प्रकारे महार व्यक्तीचं हे स्वराज्यामध्ये कामगिरी होती. आणि यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की जो सिंहगड म्हणजे तानाजी मालुसरांनी जो सिंहगड जिंकला होता तेव्हा ते सिंहगडावरती आक्रमण करून जाणार होते. तर त्यावेळेस त्या किल्ल्याचे जे चोर वाटा असतील किंवा किल्ल्याची रसद असतील किंवा आणखीन पण बारीकशी ज्या गोष्टी होत्या त्यांची जी माहिती होती ते माहिती देणारे जे व्यक्ती होते ते सुद्धा महार समाजाचेच होते. नावे अशा प्रकारे सांगितले जाते की रामगिरे सरनाईक, गोंदनाथ महार, सिद्धब्बा महार या महार व्यक्तींची खूप जास्त त्यावेळेस कामगिरी होती. आणि मित्रांनो एवढंच नाही
जेव्हा छत्रपती संभाजीराजे हे औरंगजेबाच्या कैदेमध्ये सापडतात, तर त्यावेळेस रायप्पा महार यांनी संभाजीराजांना सोडवण्याचा अथक प्रयत्न सुद्धा केले होते. आणि मित्रांनो, जेव्हा छत्रपती संभाजीराजांची हत्या होते, हत्या झाल्याच्या नंतर त्यांचे जे तुकडे त्रिवेणी संगमावरती फेकले जातात, तर त्यांच्या शरीराला अग्निडाव देण्यासाठी जी जागा त्या व्यक्तीने दिली होती, त्या व्यक्तीचं नाव सुद्धा गोविंद महार होते. म्हणजे ते सुद्धा महार समाजाचे होते. आणि मित्रांनो, एवढंच नाही, तर स्वराज्याचं जे गुप्तहेर खातं होतं, त्यांचे जे प्रमुख होते बहिर्जी नाईक, यांच्या खात्यामध्ये सुद्धा बरेचसे असे व्यक्ती होते जे की महार समाजाचे होते. आणि याचे उल्लेख आपल्याला बऱ्याचशा काही कागदपत्रांमध्ये सुद्धा बघायला मिळतात. स्वराज्यामध्ये जे हुल पथक होतं, यामध्ये सुद्धा बरेचसे महार व्यक्ती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वराज्यामध्ये सुद्धा कित्येक सारे महावीर होते आणि कुठे ना कुठेतरी स्वराज्याला वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी मदत ही केलेली आहे, हे आपल्याला विसरून जमणार नाही. मित्रांनो, हा थोडक्यामध्ये व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.